इतके ऐकूनी नामदेवराय महाराज सांगतात, देव बोले हासुनी सूर्या दंडवत करा कर जोडोनी नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे शारंग पाणी गवळ्या धन्य तुझी करणी एक एक संगतीने मराठी कानडी कोकणी गुरुनी आणि मुसलमानी मराठी कानडी कोकणी गुरुनी आणि आईचा पाठगणी आईचा पाठगणी तुम्ही नाही पटले ना, मला लागलं बघ थोडासा जण एवढे 5-5 चरण, पण ते तुम्हाला समजावं की नामदेवराय महाराजांसारख्या महात्म्यानी, एवढ्या मोठ्या संत शिरोमणी महात्म्यानी किती सुंदर वर्णन गोकुळाचं केलंय. भगवंत गेले, भगवंत खेळ खेळत असताना त्या गवळणी स्नान करू लागला यमुना नदीच्या तीरावर. भगवंतांनी त्यांचे सगळ्या साड्या कपडे घेतले आणि कदंबाच्या वृक्षावर नेऊन ठेवले. त्यांना कुठं चढता येतं झाडावर, आणि भगवंताला मग त्या एक एक गवळणी मागू लागल्या आपले वस्त्र. हे वर्णन नामदेवराय महाराज करतात. याच्यात काही सांगी वांगी नाही, जे संतांचं तेच कीर्तनात पाहिजे. विठ्ठल विठ्ठल दरवेळेस काहीतरी वेगळं चिंतन व्हावं हा उद्देश. भगवंतानी अशा अनेक वेगवेगळ्या लीला केल्या. अजून वाली याने कुंडल आले, डोळे मोडीत राधा झाले नाम वर्णन करतात. अशा असंख्य गवळणी आहेत. आणि हे सगळं केल्यानंतर सगळे सवंगडी म्हणू लागले, जशी आता तुम्हाला भूक लागली, नाश्ते झाले तरी नाही ना, फक्त एकट्या आजी येत्या, दोन्ही हाताने नाही नाही म्हणतात. त्यांना कदाचित शनिवारी का काय आजी ठीक आहे, काय हरकत नाही, ओके. मला सांगायचं काय, बाकीच्याचे नाश्ते झाले, तुमचा माझा नाही आणि आमच्या देवाचा. सगळ्यांनी भगवंताला सांगितलं, देवा आमच्या शिदोऱ्या सोडाव्या आणि आता पटकन काल्याचा प्रसाद. काले प्रामुख्याने 3 प्रकारचे, एक आहे हरिनामाचा खिचडी काला, दुसरा आहे जीव शिव ऐक्य काला, आणि तिसरा आहे हा हंडीतला दही भाताचा काला. तेच वर्णन भानुदास महाराज करतात. मग भगवंतांनी सांगितलं, यमुना नदीच्या मध्यभागी असणारा ज्या खडकाच्या चहूबाजूनी पाणी आहे यमुना नदीचं, तो खडक निवडा. तो भगवंतांनी निवडला. निवडल्यानंतर त्याला सांगितलं, स्वच्छ धुवून घ्या, सगळ्या जणांनी शुचिर्भूत व्हा. आजकाल लोकांना सवळं सवळं म्हणलं की फार डोकं खवळतं बऱ्याच जणांचं. सवळं म्हणजे काही नसतं, सवळं म्हणजे फक्त सुचिरभूतता आहे, लक्षात ठेवा. सुचिरभूतता याही शब्दाचा अपभ्रंश होऊन स्वच्छता हा शब्द आपल्याला आता प्रचलित झाला. स्वच्छता म्हणजे सुचिरभूतता. कोरोनाने कसं सांगितलं मग आपल्याला, पुण्या महाराज आले, महाराज पुण्या सॅनिटायझर मारा त्यांच्या अंगावर, कुठून कुठून आले असतील लोकांना शिवून. तेव्हा कळलं आम्हाला त्या सॅनिटायझरचं. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता अमेरिकेने, फ्रान्सनी, चीननी, रशियानी